लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ते काव्य पार्थला बोलते की जोपर्यंत मी ते विसरत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी बोलणारच आणि मी दारही उघडणार नाही आणि खड्ड्यात गेलं ते तुमचं व्हॅलेंटाईन डे असं बोलत काव्य दार लावून घेते आणि पार्थ तिला समजायचा प्रयत्न करत असतो. इकडे कॅफेमध्ये धनंजय पोचलेला असतो. तो इथे काव्याला सांगतो की या फालतू माणसावर राहण्याची. इकडे धनंजय जीवाच्या घरी पोचलेला असतो. तो इथे नंदिनीला सांगतो की या फालतू माणसावर राहण्याची गरज नाही आणि इथे धनंजय तिला जबरदस्ती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण इथे नंदिनी सांगायला लागते की माझा हात सोडा. धनंजय बोलायला लागतो मी तुझा हात चुकीच्या माणसाच्या हाती देणार नाही आणि धनंजय तिला हात खेचून घेऊन जात असतो आणि तेव्हा कॅफेतले सगळे लोक पाहायला लागतात. जीवाला खूप वाईट वाटत असते. ते बाबा नंदिनीला जबरदस्ती घेऊन गेले पण नंदिनी काहीच करू शकली नाही आणि ते जीवा विचार करतो की मी नंदिनीला स्वीकारलं तरी पण तिचे बाबा तिला घेऊनच जातील.